नमस्कार मित्रांनो, मी सुनील रमेश चकोर, राहणार हातगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. शून्य मशागत तंत्रानुसार मी माझे समजा मागचे व्हिडिओ बघितले असेल तुम्ही. खंडागळे सरांच्या योग्य मार्गदर्शनाने माझी ही मका 17 मेची लागवड होती, ती मी आज काढली आहे. पूर्ण 3 थैलीची मका आहे. 3 थैलीची मका मी आता जस्ट बाहेर काढली. पाऊस आला थोडा. न खर्च करता मागच्या वर्षी बेड पाडले होते मी. दुसरं वर्ष आहे माझं हे. जवळजवळ 4 फुटाचे बेड पाडले. कपाशी होती पहिले मागच्या वर्षी, त्याच्यानंतर उन्हाळ मका घेतली मी, आणि त्याच बेडवरती ह्यावर्षी पावसाळ्याची मका घेतली. तर ती अशी छान अशी मका आली. ही 3 थैली हायटेक 5101 आहे. तीन थैली मका होती. अजून एक थैली म्हणजे 4 थैल्या होत्या माझ्या. एक थैली बाकी अजून काढायची. ही जी समोर दिसतीये ही एक थैली बाकी अजून. एक थैली 741 ची, ती पण आली आहे, पण थोडी कालावधी बाकी होता म्हणून ती काढली नाही. ती 8-10 दिवसांनी ती पण काढणार आहे. आणि ह्या 3 थैल्या हायटेकच्या 5101 ची मका आहे. न खर्च करता, न कल्टिवेटर नाही, नागर, रोटर, काहीच नाही, फक्त लागवड केली. खंडागळे सरांनी चांगलं मार्गदर्शन दिलं, त्यानुसार छान अशी मका झाली. चौदा लाईनी आहे. ह्या अशा आडव्या लाईनी 14 आहे. 14, 13, 14 आहे. आणि उभ्या जवळजवळ 40-42 असे दाणे. जास्त पण आहे, काही कमी. पण शक्यतोवर मला जर असा म्हणजे माझा अनुभव असा आला की जवळजवळ कोणतीही विटी उचलली तरी मला साईज सारखी दिसेल. एक साईज आहे सर्वांची साईज सारखीच आहे. अतिशय छान अशी आली. ह्या लाईनची लांबी जर तुम्ही विचारली, समजा लाईनची लांबी जवळजवळ ह्या माझ्याकडं 3 ताडपत्रे सध्या. एकीची लांबी 30 फूट आहे. 30x15, सॉरी 2 30x15च्या आहे. ही पहिली सुरू झाली तिथून तर इथपर्यंत, ही 30x15. ही दुसरी 30x15 इथपर्यंत, आणि ही 30x40 इथून सुरुवात, सॉरी 15x40 एवढ्या लांबीची पोळ पडली. म्हणजे सायंत्रिक 18 नाही, सॉरी 3 दुने 6, 12, 120, 100 फुटाची दाटा तुम्ही. एवढी लाईन आहे 100ची, 110 फुटाची. ती स्पेशली ट्रॅक्टरने उभारली सर्व. आणि 741 ची एक थैली बाकी अजून.
मला कमेंटमध्ये सांगा किती क्विंटल होईल. धन्यवाद.